नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण. आज आपल्यासमोर मी एक नवीन विषय घेऊन आलो आहे. खरं म्हणजे 3 दिवसापासून मी क्राफ्ट डेमॉन्स्ट्रेशन कम अवेअरनेस प्रोग्राममध्ये होतो आणि या विषयासाठी स्वतः सहाय्यक संचालक माननीय अमनकुमार जैन सर, DCH ऑफिस छत्रपती संभाजीनगर यांची उपस्थिती लाभली होती. आणि तसेच HPO DCH ऑफिस संभाजीनगर आदरणीय श्री शैलेंद्रसिंह सर यांचीसुद्धा उपस्थिती लाभली होती. यांनी स्वतः वर्गावर जाऊन मुलांना धडे दिले या हस्तकलेचे. तसेच या कामी ज्या विद्यालयानं सहमती दर्शवली आणि त्यांनी इंटरेस्ट दाखवला असं जय किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लिमला, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी या शाळेचे सर्व स्टाफ, शिक्षकवृंद आणि मुख्याध्यापक अनंत काळे सर. खरं म्हणजे हे जी शाळा आहे, ज्या शाळेमध्ये मी शिकलो ती शाळा आहे. मी 8वी ते 10वीपर्यंत या शाळेमध्ये शिकलो. मी या शाळेचा माजी विद्यार्थी होतो आणि म्हणूनच त्यांनाही या विषयाचं कौतुक वाटलं आणि त्यांनी संस्थेच्या वतीनं आदरणीय श्री ज्ञानेश्वर जोगदंड सर उपस्थित, सोबत हनुमंत आंबिरे सर, कदम सर यांनी माझा स्वतः सत्कार केला. सगळ्या मास्टर ट्रेनरबरोबर तर झालाच, परंतु वेगळा त्यांनी एक माजी विद्यार्थी या नात्याने माझा सत्कार केला. खरं या 3 दिवसात तुमचा खूप स्नेह आणि सगळ्यांचं सहकार्य मिळालं. आपले शिपायापासून मुख्याध्यापक यांच्यापर्यंत सर्व शिक्षकांचं मी खूप खूप आभारी आहे. आणि विशेष आभार DCH ऑफिस आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय अमनकुमार जैन सर. खरं म्हणजे बरेच अधिकारी असे आहेत की आपल्या खुर्चीवरून हलत नाहीत, परंतु ज्यांनी स्वतः हे सगळी कष्ट, मेहनत आणि गरिबी व त्याची जाण असली असे अधिकारी खालच्या लेवलला एका गावामध्ये येऊन विद्यार्थ्यांना सहाय्यक संचालक असलेला ऑफिसर येऊन शिकवतो, हे खरंच एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचं एक प्रमाण आहे. सर, खरंच तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या गावी उपलब्ध झालात. आणखी आपल्याला भरपूर काही काम करायचं आहे यांच्या ह्या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली. तरी दोघांनाही आश्वासित करतो की आम्ही काहीतरी चांगलं करू. धन्यवाद. तुर्तास सगळ्यांचे मनपूर्वक आभार.